मित्रहो नमस्कार, मी निकिता. द कॉमन मॅनच्या बी पॉझिटिव्ह सिरीज मध्ये आपण वारंवार नियमितपणे भेटतो आहोत. काही पॉझिटिव्ह, इन्स्पायरिंग, प्रेरणादायी कथा तुमच्यासाठी सादर करताना मला खूपच आनंद होतो. द कॉमन मॅन द राहावा यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आणि तो पॉझिटिव्ह राहिला तरच हे शक्य आहे, हेही आम्हाला माहित आहे. आणि म्हणूनच दर आठवड्याला तुमच्यासाठी नव्या नव्या गोष्टी आम्ही घेऊन येत असतो. ह्या गोष्टी म्हणजे काल्पनिक नाहीत, या सत्य घटना आहेत. सत्य घटनांवर आधारित असे हे बी पॉझिटिव्हचे एपिसोड तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत असतो. मित्रांनो, यश म्हणजे काय? एखादी मोठी पदवी, सरकारी नोकरी की प्रसिद्धी? कदाचित याही पेक्षा मोठं यश म्हणजे जेव्हा एखाद्या शिक्षकाला पाहण्यासाठी हजारो तरुण तासन तास रांगेत उभे राहतात आणि तो शिक्षक गरीबातल्या गरीब मुलांना IAS बनवण्याचं स्वप्न बघतो आणि दाखवतो सुद्धा. ज्याला जगाने दुसरा अब्दुल कलाम म्हटलं, ज्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीचे फॅन आज करोडो लोक आहेत, ते म्हणजे खान सर. तुम्हाला माहितीये का, आज कोट्यवधींच्या हृदयावर राज्य करणारे खान सर कधी काळी स्वतःच्या पराभवामुळे रात्रभर रडले होते. आज बी पॉझिटिव्ह सिरीज मध्ये आपण पाहणार आहोत शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या खान सरांची गोष्ट. खान सरांचा जन्म उत्तर प्रदेशातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. घरात देशसेवेचं वातावरण होतं, त्यामुळे स्वाभाविकच त्यांचं एकच स्वप्न होतं, भारतीय सेना दलात जॉईन व्हायचं, तिथे भरती होऊन देशाची सेवा करायची. त्यासाठी त्यांनी रात्रंदिवस एक केला. NDA ची लेखी परीक्षा अगदी आरामात पास केली. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं बघा. फिजिकल टेस्ट मध्ये त्यांच्या हाताच्या एका छोट्याशा वाकडेपणामुळे, म्हणजे हँडबेंड त्यांचा होता, त्यामुळे त्यांना अनफिट ठरवण्यात आलं. ज्या मुलाने बालपणापासून फक्त युनिफॉर्मचं स्वप्न पाहिलं होतं, त्याचं ते स्वप्न पूर्णपणे भंगलं होतं. एका क्षणात चक्काचूर झालं होतं. खान सर अर्थातच दुःखी होऊन रात्री घरी परतले. रात्रभर रडले, पण तिथेच त्यांचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन कामाला आला. त्यांनी स्वतःला सांगितलं, मी सीमेवर जाऊन लढू शकलो नाही तर काय झालं, मी सीमेवर लढणारे वीर आणि देशाला पुढे घेऊन जाणारे तरुण घडवे. खान सर बिहारच्या पाटण्यात आले. खिसा तर रिकामाच होता, पण डोकं मात्र कल्पनांनी भरलेलं होतं. त्यांनी एका कोचिंग क्लास मध्ये शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त 5-10 विद्यार्थी कसे बसे त्या क्लासला आले, पण खान सरांची शिकवण्याची एक विशिष्ट पद्धत होती. ते विज्ञानासारखा अवघड विषय सुद्धा अगदी रंगवून किंवा अगदी आंतरराष्ट्रीय राजकारण हे सुद्धा विषय अगदी रंगवून गोष्टीसारखं समजावून सांगायचे. त्यांची बिहारी भाषा आणि साधी उदाहरणं विद्यार्थ्यांना खूप खूप आवडू लागली, इतकी की क्लास मध्ये जागा अपुरी पडायला लागली. एक वेळ अशी आली की क्लास मध्ये बसण्यासाठी जागा नसायची. मुलं खिडक्यांना अक्षरशः लटकून त्यांचं भाषण ऐकायची. ज्यांच्याकडे फी भरायला पैसे नव्हते ते त्यांना सांगायचे, फी नका देऊ, पण देशाला तुमची गरज आहे, अभ्यास करा. त्यांच्यासाठी शिक्षण हा पैसा कमावण्याचा मार्ग नव्हता, तर ती एक सामाजिक क्रांती घडवण्यासाठीची चळवळ होती. खान सरांचं नाव जितकं मोठं झालं तितकेच वादही त्यांच्या मागे लागले. कधी त्यांच्या नावावरून, कधी धर्मावरून, तर कधी त्यांच्या विधानांवरून त्यांना सतत टार्गेट केलं गेलं. कोचिंग सेंटरवर हल्ले झाले, धमक्या मिळाल्या. पण द कॉमन मॅनला हरवणं मंडळी एवढं सोपं नसतं. खान सर म्हणतात, जर का तुम्ही योग्य मार्गावर असला तर जगाने तुमच्यावर कितीही चिखलफेक केली तरीही तो चिखल तुमच्या अंगाला चिकटत नाही. त्यांनी कधीही कोणाचं वाईट चिंतलं नाही. त्यांचं लक्ष फक्त एकच होतं, शिक्षण स्वस्त आणि दर्जेदार झालं पाहिजे. आज त्यांचं खान GS रिसर्च सेंटर हे भारतातलं सगळ्यात मोठं शैक्षणिक चॅनल आहे, जिथे UPSC सारखी तयारी करण्यासाठी हजारो नव्हे तर फक्त काही रुपये घेतले जातात. फक्त काही रुपयांमध्ये तिथे मार्गदर्शन मिळतं आणि भविष्यातले IAS अधिकारी तिथे घडतात. मित्रांनो, खान सरांचं आयुष्य आपल्याला काय सांगतं? आपल्याला खान सरांचं उदाहरण हेच सांगतं की जर तुमचं एखादं स्वप्न तुटलं तर समजून जा, नियतीने तुमच्यासाठी त्याही पेक्षा मोठं काहीतरी प्लॅन केलेलं आहे. जर खान सर समजा लष्करात गेले असते
तर ते एखाद्या तुकडीचे अधिकारी झाले असते, त्यांनी तुकडीचं नेतृत्व केलं असतं. पण आज संपूर्ण देशाच्या भवितव्याचं नेतृत्व ते करतायत. संकट येतील, लोक तुम्हाला रोखतील, पण तुमची जिद्द जर मजबूत असेल तर तुम्ही शून्यातूनही इतिहास लिहू शकता. खान सर म्हणतात तसं आयुष्यात कधीही हार मानू नका, कारण सूर्य मावळला की पुन्हा उगवतोच. मित्रांनो, आजच ठरवा तुमचं ध्येय काय आहे. पाहत रहा द कॉमन मॅन चॅनल आणि कायम रहा बी पॉझिटिव्ह. हा व्हिडिओ तुमच्या अशा एखाद्या मित्राला शेअर करा जो सध्या अपयशाने खचलेला आहे आणि सबस्क्राईब करा द कॉमन मॅन. बी पॉझिटिव्ह.